नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी पेपर 2025 ला आलेला खूप महत्वाचा प्रश्न काय दिला आपला? पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? आपल्याला ऑप्शन होते 4: समभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण. बघा त्याच्या आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल शिरोलंब म्हणजे काय, त्यानंतर शिरोलंब संपात बिंदू म्हणजे काय असतं. समजा मी एक ट्रायंगल घेतला, बघा समजा हा ट्रायंगल घेतला, तर शिरोलंब म्हणजे काय असतं बघा. या साईडचा आपल्याला शिरोलंब काढायचं म्हणलं काय करायचं, त्याच्या समोर जो वर्टेक्स असतो, जो शिरोबिंदू असतो, त्यावरून त्या साईडवर एक लंब टाकायचा, त्याला म्हणायचं शिरोलंब. मग असं प्रत्येक साईडचे शिरोलंब काढले तर कोणत्या ठिकाणी ते मिळतात त्यालाच म्हणायचं शिरोलंब संपात बिंदू. बघा आपण जर लघुकोन त्रिकोण काढला आणि त्याचे शिरोलंब संपात बिंदू जर बघितला तर तो त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये येतो. जर काटकोन त्रिकोण बघितला तर त्याचे शिरोलंब संपात बिंदू कुठे येतो बघा, या साईडचा शिरोलंब असा काढला, आता बाकीच्या दोन साईड बघा, या साईडचा जर शिरोलंब काढायचं म्हणलं तर इथून त्यांच्यावर लंब टाकावं लागेल. बघा हे ऑलरेडीच लंब आहे, ऑलरेडीच 90 डिग्री मध्ये आहे, आणि या साईडचा काढा म्हणलं हे पण ऑलरेडी 90 डिग्री मध्ये आहे. जर काटकोन त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू विचारला तर तो कुठं असतो, जिथं राईट अँगल तयार होईल त्या वर्टेक्स वरच असतो, बरोबर. म्हणजे हा सुद्धा ट्रायंगल वरच झाला. पण आता शेवटी काय राहिला, विशाल कोन. बघा विशाल कोन आहे, हा विशाल कोन त्रिकोण आहे, याचा शिरोलंब संपात बिंदू त्रिकोणाच्या बाहेर येत आहे. आपले विचारले ते पण कोणाचा कोणाचा शिरोलंब संपात बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात येतो, तर विशाल कोन त्रिकोणाच्या बाह्य भागात येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असणार. धन्यवाद.